ते आहे पवईतनं। पवई ही उच्चभ्रू वस्ती आहे आणि या पवईमध्ये मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासह अन्य मतदार चांगलेच संतापलेत। तब्बल 3 तासांपासून मतदान संथ गतीने होत आहे। मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समजतंय। आदेश बांदेकर यांनी या संदर्भात सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता। यात अनेक मतदार मतदान केंद्राबाहेर तात्काळ उभे असल्याचे दिसले। दरम्यान या व्हिडिओनंतर आदेश बांदेकरांनी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्या सोबत त्यांचे जवळचे मित्र दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही आमच्याशी संवाद साधलाय। मात्र मतदान प्रक्रिया संथ गतीने होत आहे। तात्काळत राहावं लागलं जरी असलं, कितीही वेळ लागला तरी आम्ही मतदान करणारच असा पवित्रा दोघांनी घेतलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात। थेट आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या बरोबर पवईतनं जोडले गेलेले आहेत। राहुल, जो गोंधळ मगाशी सुरू होता तो गोंधळ आता थांबलाय का? मतदान केंद्रांवरच्या रांगा कमी झाल्यात का? आणि ज्या ईव्हीएम मशीन्स मध्ये बिघाड झाला होता त्या ईव्हीएम मशीन्स बदलल्यात का? तुषार, खरं तर कुठल्याही मशीनमध्ये बिघाड नाही असं काही वेळापूर्वी झोनल ऑफिसरने आपल्याला सांगितलं। मात्र या तात्काळलेल्या रांगा आपण बघतोय की साधारण 3-3.5 तासांपासून ही सगळी मंडळी थांबलेली आहेत। आपण काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात की ज्या पद्धतीने सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। आप आइए ना, एक मिनिट आ जाइए, आइए ना आप बस। ह्या सगळ्या रांगा ज्या आहेत की मोठ्या संख्येनं सकाळपासूनच सगळी लोक इथं थांबली होती, पण ज्या पद्धतीने आपण बघतोय की अजूनही हा सगळा गोंधळ कायम आहे। एका बाजूला ही सगळी रांग दिसते तर दुसऱ्या बाजूला 3 बूथ या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जवळपास अनेक जण मतदान न करताच परत गेलेले आहेत। त्यांना देखील या सगळ्या व्यवस्थेचा फटका बसलाय। खरं तर काही वेळापूर्वी झोनल ऑफिसर यांच्याशी आपण बोलणं केलं होतं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही मशीनमध्ये बिघाड नाही, मात्र काहीच ज्येष्ठ नागरिकांमुळे मतदानामध्ये काहीसा उशीर झाला। आता जी आहे ती गर्दी काहीशी कमी झाली आहे। कदाचित आता यापुढे मतदानाचा टक्का वाढू शकतो। झोनल ऑफिसरनी आपल्याला ऑन द रेकॉर्ड ह्याबद्दलची माहिती दिली आहे। दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी असतील, सहकारी असतील, त्यांच्याकडूनही गर्दीला लवकरात लवकर वेळेत कसं लवकरात लवकर मतदान करून घेतलं यावर फोकस केला जातोय। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर 3-4 तासांपासून ताटकळलेली ही सगळी मंडळी मतदान केल्याशिवाय परत। अगदी खरं राहुल, आपण बघतोय की तू निवडणुकीचे सगळे टप्पे महाराष्ट्रातले कव्हर केलेले आहेत। आता मतदानाची टक्केवारी जास्त आहे। मतदान केंद्रांवरच्या रांगा आहेत। मुंबई असेल, ठाणा असेल, सगळीकडे मतदान केंद्रांवरती गर्दी होतीये। एका याचा नेमका अर्थ काढायचा झाला तर काय काढायचा? मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे की मतदान केंद्रांवरती मतदारांनी गर्दी जास्त केली असा याचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा? तुषार, खरं तर याच मतदार केंद्राबद्दल अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळाला। आपण बघतोय की गर्दी सावलीच्या टप्प्यापर्यंत ज्यांना ज्यांना शक्य आहे तिथे एकाच ठिकाणी गर्दी झालेली दिसते। आज सकाळपासून बघितलं तर अगदी 8च्या सुमारास देखील 3-3 हजारांपेक्षा जास्त मतदार रांगेत उभा राहून मतदानासाठी बाहेर पडत होते। खरं तर एवढी मोठी गर्दी झाली तरी नियंत्रण किंवा त्याचा एक बॅकअप प्लॅन असणं अपेक्षित होतं, मात्र तसं इथं होताना दिसलं नाही। त्यामुळेच हा काहीसा गोंधळ जो आहे तो हिरानंदानी इस्टेटला पाहायला मिळाला। सध्याची परिस्थिती बघितली तर आता गर्दी निवळते, मात्र मतदानाचा टक्का वारंवार ज्या पद्धतीने आज सकाळपासून वाढताना दिसतोय, दुपारच्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये काहीसा उतरवण्याचा किंवा मंदावण्याची शक्यता होती। मात्र तरी देखील गर्दी मोठी दिसते, लोक स्वतःहून बाहेर पडतायत। काही ठिकाणी गोंधळाचा किंवा काही ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतोय, मात्र तरी देखील शक्य तितक्या। अगदी खरं राहुल, मतदार रस्त्यावरती उतरलेले आहेत, मात्र काहीशा संथ गतीमुळे मतदान प्रक्रियेला विलंब लागतोय। राहुल, तू आमच्याबरोबर असाच जोडलेला राहा। आपल्याकडे अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। सुचित्रा बांदेकरांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। ये बोलने का हाल है।
थोड़ा आप आगे आ जाओ, वो जो ग्रुप में वो लोग अंदर आ जाएंगे. खरंच पेशन्स संपत आहे आणि हे पहिल्यांदाच असं होतंय, इतकी वर्ष मतदान करतो पण हे पहिल्यांदाच असं होतंय की रांगेमध्ये 3-4 तास. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. आणि ही सुद्धा कुठली स्ट्रॅटेजी नाही ना, असा आता मनात प्रश्न पडू लागलेला. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. असं नाही व्हायला. उत्तर देऊन तुम्ही राजकारणातच पाठवणार. मला एवढंच वाटतं, आजपर्यंत ही गोष्ट झाली नव्हती. आज पहिल्यांदा मला अनुभव आला. हा जरा त्रासदायक अशासाठी कित्येक लोक आहेत. आम्ही फक्त आहोत म्हणून ते आमचे इंटरव्ह्यूज घेत आहेत. सर्वसामान्य माणसं आहेत ती जवळजवळ 3-4 तर आपण पाहतोय पवईतल्या मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे. मतदान करण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ थांबावा लागल्याचा आरोप अभिनेता आदेश बांदेकरांनी केलेला आहे. आदेश बांदेकरांनी या संदर्भात सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केलेला होता आणि तिथे असलेल्या नागरिकाच्या संतापाला त्यांनी वाचा फोडलेली होती. मुळातच हा गोंधळ का होतोय त्याबद्दल काहीही कल्पना दिली जात नाहीये. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ती शक्यता फेटाळून लावलेली आहे. मग जर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड नाही तर मग गर्दीला एवढा वेळ का लागतोय? कारण की यापूर्वी आपण अनेकदा मतदान केलंय. गर्दी किती जरी असली तरीही सर्वसाधारणपणे अर्धा-पाऊण तास, 1 तास, जास्तीत जास्त 1.5 तासात मतदान होतं. मात्र इथे 3-3 तास थांबलेली आहेत. रांगा पुढे सरकत नाहीयेत, मतदान करून देत नाहीयेत. नेमकी अडचण काय? कोणत्याही पद्धतीचं उत्तर इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे होम मिनिस्टर आदेश बांदेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी एक राजकीय शंका अजून 1.5 ते 2 तास लागतील असा अंदाज आहे या स्पीडने. त्यामुळे एक राजकीय शंका वर्तवून दाखवलेली आहे की जाणीवपूर्वक मतदानाला वेळ लावला जातोय का, जेणेकरून इथे मतदान करायला आलेले मतदार वैतागून निघून जातील आणि त्याचा फायदा कुठल्या तरी एका विशिष्ट राजकीय पक्षाला होऊ शकतो, अशी राजकीय शंका आदेश बांदेकरांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा हा अत्यंत भयंकर भयानक अनुभव असल्याचं सांगितलंय. यापूर्वी आम्ही अनेकदा मतदान केलंय मात्र त्याला वेळ लागला. बस आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं अजून 1.5 ते 2 तास लागतील असा अंदाज आहे या स्पीडने. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय काय जाणार नाही. मॅडम एक आपलं 5 वर्षांनी येणारी पुढे आम्हाला खूप पुढे जायचंच आहे.